देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. तुम्ही तुम्ही कधी आलात? आत्ताच आले. तुम्ही इथे अशा उभ्या का? अंतर्महालात विश्रांती घ्यायची. नाही नको, थकवा आलाय जरा. हो, तुमचे आई वडील देखील आज परत गेले ना. स्वाभाविक आहे असं वाटणं. तेही आहेच, पण इथे एकही गोष्ट मनाप्रमाणे घडताना दिसत नाही. सगळे ठरवून माझ्याशी असं वागतात असं वाटतं मला. माझा राग सगळ्यांना दिसतो, पण राग येईल असं सगळे का वागतात? का? काय झालं? आईने लतिकाला परत नेवासेला बोलवलं. हे मला आवडलं नाही. लतिकाने नेवासेला जावं असं मला वाटत नाही. पुन्हा आई तिच्याकडून नको ते वदवून घेईल. सगळं नव्याने परत. नको ते. म्हाळसा, सोडून द्या ना हा राग आता. 2 दिवस झाले तुम्ही श्री खंडेरायांशी बोलला नाही आहात. आता थोडा वेळ आहे, त्यांना थोडा वेळ द्या. तुमची काळजी वाटते त्यांना. मी भेटेन, पण त्यांना भेटायची इच्छा हवी. आपण जायचो आणि ते भलत्याच विचारात असायचे. असं नाहीये म्हाळसा. तुम्ही त्यांच्याशी अबोला धरला आहे म्हणून अस्वस्थ आहेत ते. तुम्ही जर स्वतःहून त्यांच्याशी बोललात तर किती आनंद होईल त्यांना. नका एवढा विचार करू. मी सांगते ना, भेटा श्री खंडेरायांना. मलाही असं वाटतं की सगळा राग रुसवा विसरून धावत जाऊ त्यांच्याकडे. पण आजकाल का कुणास ठाऊक भय वाटायला लागलंय. असं वाटतं की ते दुसऱ्या कोणाचा विचार करत नसतील ना. कधी कधी आपल्या मनाचेही खेळ असतात हे. बरं,
भेटेन मी त्यांना. बघू. खूप लोभस दिसत आहात. कुणाची दृष्ट नको लागायला. म्हाळसा, तू माझ्याशी बोलत नाहीस, त्यामुळे मला काय वाटतं हे मी कसं सांगू. तुम्ही असे का वागता ज्याने माझा राग अनावर होईल? आपण एकाच ठिकाणी आहोत आणि अनोळखी माणसासारखे वागत आहोत. म्हाळसा, असे का? अगं, तुला एकदाही असे वाटले नाही की थेट माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलावं? रात्री मी तुमची किती वाट पाहिली. मी जरी म्हणाले की मला बोलायचं नाही, भेटायचं नाही, तरी तुम्ही माझी समजूत का नाही काढलीत? म्हाळसा, मी तुला स्वतःहून विचारलं होतं, तू कुठे आहेस? मला तुला भेटायचं होतं, तुझ्याशी भरभरून बोलायचं होतं. म्हाळसा, तुझ्या मनातल्या सर्व शंका दूर करायच्या होत्या, पण तू मला भेटायचं नाही असं सांगितलंस. अगं, आपण ज्याच्यावर इतकं प्रेम करतो त्याने असं वागल्यावर काय होतं ते तुला कसं कळेल म्हाळसा? तुमचं माझ्यावर प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, पण ते सिद्ध करण्याची वेळ जेव्हा जेव्हा येते तेव्हा तुम्ही चुकलेले असता. असे का? अजूनही माझ्यावरचा राग नाही का गेला? म्हाळसा, हा असा बोला अजून तू किती वेळ ठेवणार आहेस? जोवर आपण स्वतः माझा रुसवा घालवत नाही तोवर. सांग, काय करू म्हणजे तुला बरं वाटेल? काय करू म्हणजे तुझा रुसवा जाईल? तेही जर तुम्हाला ठाऊक नसेल तर मी काय बोलू? अशाने माझा रुसवा जाणार आहे का?
आता तरी हा अबोला सोड. तुम्ही कुठे चालले आहात का? हो, मी शिकारीला चाललो आहे. शिकारीला? आत्ता? होय, असा शिकार करणे हा माझा छंद आहे. मला शिकार करायला अतिशय आवडतं. अशी शिकार करताना सावजाला यातना होतात, याचं तुम्हाला काही वाटत नाही का? असा तुझ्या मनात काय आहे? आज तुम्ही शिकारीला जाऊ नका. तुम्हाला माहितीये, तुम्ही गडावर नसलात की मला कंटाळा येतो. आज आपण सारीपाटाचा डाव मांडूयात. ठीक आहे, त्याने जर तुला आनंद वाटणार असेल तर आज आपण सारीपाटाचा खेळ खेळूया. खरंच? देवा, काल रातच्याला तुम्हासनी भेटाया नाही येता आलं बघा. बा आता अंगणातच खाट मांडून झोपला होता. आता असं असताना मी कशी येणार खडावा घालून? पर देवा, आज काय बी झालं ना तरी बी मी तुम्हासनी भेटाया येणार बघा. महाराजांनी सांगितलं आहे की तुम्हासनी भेटाया निघताना हळदीच्या शिवलिंगावर बेल व्हायचं म्हणून, म्हणजे तुम्हासनी कळलण्या निघाले ते. हो बानू, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. मी देखील आज तुला भेटायला येणार. तुम्ही कसला विचार करत आहात? म्हाळसा, आज आपण सारीपाटाचा खेळ खेळणार आहोतच, पण हा खेळ खेळायच्या आधी प्रत्येकाने एक पण सांगायचा असतो. हो, ह्याचे नियम तुम्ही मला आधी सांगितले आहेत, मला ठाऊक आहेत. मग आज जर मी जिंकलो तर रात्रीच्या वेळी शिकारीला जाईन. बर, आणि जर मी जिंकले तर? तू सांग. आजच्या सारीपाटाच्या डावात जर मी जिंकले तर आज रात्री चांदण्या तुम्ही मला करे पठारावर घेऊन जा. चांदण्या रात्री करे पठार फारच सुंदर दिसते असे मी ऐकले आहे.
आजच्या या सारीपाठाच्या डावात हाच माझा पण आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. म्हाळसा, आजच्या या डावात जर तू जिंकलीस तर आज रात्री मी तुला करे पठारावर घेऊन जाईन. देवा, मी हे काय ऐकतोय? आपण हे काय केलं? प्रधानजी, आपण कशाविषयी बोलता आहात? देवा, आपण म्हाळसा देवींसोबत सारीपाट खेळण्याचं ठरवलं आहे. त्याचं काही नाही, परंतु हरल्यानंतर आपण जो पण ठेवला आहे त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तो कसा काय? देवा, म्हाळसा देवी सारीपाट उत्तम खेळायला लागले आहेत. त्या जर का जिंकल्या तर ठरल्याप्रमाणे त्यांच्यासोबत चांदण्या रात्री तुम्हाला करे पठारावर जावं लागेल. तिथे बाणाई देखील खडावा घालून अंतराळातून येईल. सगळे समोरासमोर आले तर काय होईल हे मी सांगायला नको देवा? म्हाळसा, एक विचारू? आज एवढी तयारी? आज सारीपाठाचा डाव मांडायचा आहे. देवांनी मांडला हे डाव? मीच सांगितलं, सारीपाठाचा खेळ मला आज खेळायचा आहे म्हणून. म्हाळसा, जपू ना? का? तसं नाही, या खेळात सुरुवातीलाच पण लावतात म्हणून म्हटलं. हो, पण सारीपाठाचा खेळ मला खेळता येतो.
आज काय पण लावणार आहे? आज जर मी जिंकले तर आम्ही दोघे आज चांदण्या रात्री करे पठारावर फिरायला जाणार आहोत. आणि तू हरलीस तर? आता मला हरवणं एवढं सोपं नाही. सारीपाटाचा खेळ खेळता खेळता त्यांना मी हरवून शिकारीला जाऊ नये असे सांगणार आहे. म्हणजे ते मला सोडून कुठे जाणार नाही. काय ग, काय झालं? गप्प झालीस ते? जर तू सारीपाटात जिंकणार असशील तर तू अशी गोष्ट मागू शकतेस की कुठला वादच उरणार नाही. स्पष्ट सांग. जेव्हा तू पण जिंकशील तेव्हा तू असं मागू शकतेस की या गडावर बानूने कधी येता कामा नये.